सुप्रभात मित्रांनो, सकाळचं वातावरण बघा तुम्ही. जैसलमेर टेंट कॅम्पमधला अशा प्रकारे आहे. सूर्योदयाला सुरुवात झालेली आहे. ही आपली रूम समोरची 106 नंबर रूम, म्हणजे हा तंबू आपला, सोप्या भाषेत सांगायचं तर हा मोगरे कंपन्यांचा तंबू. आणि पुढचा आहे तो गाडीच्या जवळचा आहे तो आदू आणि पदूचा. अशा प्रकारे काल मी तंबूमधलं सगळं दाखवलेलं, बेड वगैरे कसं असेल आहे ते. आणि सकाळच्या वातावरणात बघा कसं दिसते ते. आता सकाळी आपला नाश्ता आहे इकडे. बघू नाश्त्यामध्ये काय आहे, पोहे वगैरेच असतील, जास्त काय नसेल. तिकडे कॅम्प फायर म्हणून होतं, DJ वगैरे होतं डान्स करण्यासाठी. आणि जेवणसुद्धा बुफे होता, त्याची व्हिडिओ काढलेलीच आहे. चला आता आपण गाडी आपली क्लीन करून, तशी स्वच्छच आहे पण मला अजूनसुद्धा रोजचा डेली माझा हात बसतो गाडी साफ करण्यासाठी. तर मी गाडी साफ करून घेतो आता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे छोलेपुरी आणि पोह्याचा नाश्ता आहे. दुर्वाला खूप पोहे आवडले, तिने दुसऱ्यांदा पोहे घेतलेले आहेत. खरंच चांगला नाश्ता आहे. हे समोर त्यांचं किचन आहे. हे आपल्या रूम्स आहेत. रूम्स म्हणजे टेंट आहेत. हे आता गाडी दिसत नाही इकडून. अशा प्रकारे काय सेटअप आहे. ह्या एंट्री आहे इकडे, एंट्रन्स. बस आता नाश्ता झाल्यानंतर आपण निघतो पुढच्या प्रवासाला. पुढचा प्रवास असेल सावरिया साईड ना. विचार करूया. एवढा डिस्टन्स कापणार नाही, कारण कालसुद्धा खूप डिस्टन्स कापलेलं आहे. आपण 750-800 किलोमीटर कापले. त्या नादामध्ये आपण जेवणसुद्धा दुपारचं केलं नाही. त्यामुळे आज आपण बघूया. आधीच विचार नाही करत एवढा सावरिया साईड कापायचं का. आज कुठेतरी स्टे करून उद्याचा शेवटचा स्टे असेल आपला. परवा घरी असतील आपण. मित्रांनो कालसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जैसलमेर किल्ला आहे, पण आपण किल्ल्यावर जाणार नाही मिळत. गाडी पार्क करून छोटे छोटे रस्ते आहेत, त्याच्यामध्ये लोक राहतात तिकडेच. काही मोठ्या हवेल्यासारख्या त्याच्यातल्या आहेत ज्या प्रायव्हेट आहेत, काही बघण्यासाठी आहेत तिकीट घेऊन. पण आपल्याला तेवढा वेळ नाही मिळत त्या साईडला जाऊन ते एक्सप्लोअर करण्यासाठी. तर तुम्ही लांबूनच बघून घ्या कशा प्रकारे तो किल्ला आहे तो. आता आपला परतीचा प्रवास म्हणजे आता आपण सारासर बालाजी नाही सावरिया सेट, सॉरी उदयपूर सावरिया सेट, इथे आपल्याला जायचं आहे, पोचायचं आहे. अजून तुम्हाला बघण्यासारखं आहे की जैसलमेर सिटी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सजलेली आहे. म्हणजे पिवळ्या कलरचे दगड आहेत, पिवळ्या कलरचे सोनेरी कलरचेच सगळं बांधकाम सारखं आहे त्याचं. आजूबाजूचे शो तुम्ही बघू शकता, कशा कमान बनवलेत, कसे काही बाउंड्री वॉल वगैरे त्यांचे आहेत ते बघा. आणि महत्वाचं आता थोड्या वेळाने हा बघा कसा सर्कल बनवलेलं आहे, ते सुद्धा पिवळ्या प्रकारचंच आहे, म्हणून याला गोल्डन सिटी सांगतात. आता आजूबाजूचं क्षेत्र बघून घ्या, कुठेही बघा तो दगड आहे तो त्याच कलरचा आहे, पिवळसर कलरचा. गोल्डन सिटी ज्या छत्र्या बनवलेल्या आहेत, काही गोल छत्र्या सांगतात हे लोक त्यांना. पुढे बघू आपण रेल्वे स्टेशन सुद्धा दाखवतो तुम्हाला. रेल्वे स्टेशन बघण्यासारखं आहे जैसलमेर रेल्वे स्टेशन आहे. हे कमान वगैरे अजून काम पण चालूच आहे, पण त्यांचं एकच वैशिष्ट्य. आता हे काय आहे, सत्यमेव एखादं उद्यान आहे, म्हणजे हे आहे का बगीचा आहे. कमान बघा कशी आहे जैसलमेरची, म्हणून त्याला गोल्डन सिटी सांगतात. मित्रांनो हे बघा एखादा राजमहालाप्रमाणे हे रेल्वे स्टेशन आहे. मी मुद्दामून रेल्वे स्टेशन दाखवण्यासाठी गाडी मध्ये घेतलेली आहे. रेल्वे स्टेशन मध्ये फक्त एक राऊंड मारूया. बघा कशा प्रकारे सुसज्ज रेल्वे स्टेशन आहे. राजवाड्याप्रमाणे रेल्वे स्टेशन वाटते हे. काय त्याचा शो आहे, गेटअप जबरदस्त आहे. इकडून एक्झिट करू, फक्त दाखवण्यासाठी हे रेल्वे स्टेशन कसं आहे ते. पिवळा कलर कॉमन आहे ह्या लोकांचा, पिवळा कलरच सर्व लावलेला आहे. मला वाटते घराला पण आजूबाजूला पिवळाच कलर आहे. आणि हा पिवळा मार्बलच वेगळ्याच प्रकारचा एक पत्थर आहे, त्या पत्थरने सर्व हे बनवलेलं आहे. आजूबाजूचा परिसर बनवलेला आहे. कमान बघा कशी आहे, जबरदस्त वाटते. तर मित्रांनो इकडे जैसलमेर वॉर मेमोरियल मध्ये आपण आलेलो आहोत. ह्याचं तिकीट आहे पर हेड
75 रुपये, लहान मुलीला 15 रुपये, आमच्या दुर्वाला फक्त 15 रुपये. हे अशा प्रकारे आहे. अजून मध्ये गेल्यानंतर जिकडे फोटो वगैरे असतील तिकडे फोटो, व्हिडिओ असतील तिकडे व्हिडिओ काढूया. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे. हा आपल्या देशाचा झेंडा, तिरंगा, मस्त सुंदर आणि सुंदर वातावरण आहे. हे टँकर आहे तिकडे, अजून बरंच काही आहे. विमान सुद्धा आहे तिकडे, एअर फायटर जेट. ही आमची दुर्वा. दुर्वा कसं वाटतंय? दुर्वाला खूप आवडलं. आणि आदित्यचं असं म्हणणं आहे की त्या तिकिटामध्ये 4 हँड ग्रॅनाइट दिलेले आहेत आपल्याला फेकण्यासाठी. बघूया खरंच आहेत का. आता इकडे वॉर मेमोरियल जवळ आपण थांबलेलो आहात आणि बऱ्याच दिवसांनी आता परतीच्या प्रवासामध्ये आमच्या दुर्वाला आम्ही आईस्क्रीम दिलेलं आहे. कारण आईस्क्रीम दिल्यात सर्दी झाली तर आपल्या प्रोग्राममध्ये थोडा आपल्याला त्रास होतो, म्हणजे तिला त्रास होतो, मग आपल्याला सुद्धा ट्रिपमध्ये त्रास होतो, म्हणून आम्ही दिलं नाही. वॉर मेमोरियलच्या बाहेरच असं कॅफे आहे, मद्रास कॅफे म्हणून. अशा प्रकारे इकडे आहे. बाजूलाच गार्डन आहे छोटीशी लहान मुलांसाठी. ही पार्किंग आहे. खूप सुंदर आहे वॉर मेमोरियल, बघण्यासारखं आहे. 75 रुपये तिकीट लागला, पैसे वसूल झालेले आहेत. अजून जास्तवाला पण तिकीट आहे व्हिडिओ शूटिंग वगैरे, पण आपण नाही घेतलं तेवढा मोठा तिकीट. चला लवकर खा आईस्क्रीम आणि पुढे निघूया आता. जैसलमेरवरून जोधपूरला जाताना आपण एक खजूर फार्मला एक भेट देतोय, म्हणजे थांबलेलो आहे तिकडे. बघूया काय आहे. खजूर मिल्कशेप आहे, प्रज्ञेशला आवडत आहे खजूर मिल्कशेप. पिऊन बघूया काय आहे. आणि खजूर सुद्धा वेगवेगळे आहे, काय काय व्हरायटी इकडे. अशा प्रकारे हे रिसॉर्ट आहे. खजूर फार्म आहे हे. फार्म आहे, फार्म खजूर फार्म. हे खजूराची झाडं, या अशा झाडाला खजूर लागतात. हे अशा प्रकारे खजूर फार्म आहे, तुम्ही बघू शकता. बघूया काय भेटते का. महाग आहे खूपच. रेस्टॉरंट टाईप आहे आणि हे खजुराची झाड आहेत. तर मित्रांनो इकडे आपण जेवणासाठी थांबलेलो आहे जोधपूर रोडवर. जोधपूर अजून किती 200 आहे का 150 आहे? 150 किलोमीटर आहे. अशा प्रकारे रिअल वाळवंटाचा फील असलेला एरिया आहे इकडे. इथे आजूबाजूला बघू वातावरण कसं आहे. वाळूचे डोंगर आहेत इकडे. उंटसुद्धा, उंट सफारीसुद्धा इकडे आहे, कॅमल सफारी. अशा प्रकारे आहे. आणि हे हॉटेल आहे, हॉटेलच्या बाहेर आहे दुर्वा. दुर्वाला इकडे हॉटेल खूप आवडलेलं आहे आणि जेवणसुद्धा व्यवस्थित आहे. आम्ही ऑर्डर केलेलं आहे. इकडचे 2-3 भाज्या ऑर्डर केल्या आहेत, चपात्या ऑर्डर केल्या आहेत. बाळ मोगरे बसलेले आहेत, आबा मोगरे. वधू मोबाईलवर लागलेला आहे. आधी तिसरा मोबाईल बघत राहिले आहे. बघूया जेवण आल्यावर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे जेवण आहे. हाय कर दुर्वा, हाय. हो इकडे मी आणि पदू इकडे वाळूच्या डोंगरात चढले. तुम्ही बघू शकता किती वर आहे. खाली हायवे आहे, हे हॉटेल आहे. इकडे गाडी पार्किंग केलेली आहे, रोड दिसतो, सुंदर व्ह्यू. पण खूप दम लागला आम्हाला दोघांनाही. बुटं शेवटी काढून ठेवली. दुर्वा, दुर्वा खालीच उभी आहे. वाळूचा पूर्ण डोंगर आहे हा. बघू शकता कशा प्रकारे हे वाळूच वाळू. डुपं काढा, बुटं काढायला लागली. आता उतरण्यास खूप डेंजर आहे. स्लोप आहे डायरेक्ट. बघू शकता तुम्ही प्रज्ञेश कशा प्रकारे. वधू खाली चाललेल्या वाळूच वाळू. हळूहळू पदू, हळू जा. चला उतरूया, जेवण आलं असेल. खाली उंट सफारी सुद्धा आहे. हा येऊ दे ना. ये वरती. हे आदित्य ड्रोन शॉट चालू आहे त्याचा. ड्रोन घेत आहे. तो सांगतो थांबा तिकडे थोडा वेळ, एवढा वरती गेले तर. पण इकडे बघ. आणि ड्रोन शॉट घेत आहे. येत आहे ड्रोन आपल्या जवळजवळ येत आहे समोर. बघूया कसे येतात. सुंदर ड्रोन शॉट येतील इकडे. आपले ड्रोन शॉट सुद्धा घेत आहेत.
हा ड्रोन आलेला आहे, आपल्या समोर आलेला आहे बघा तुम्ही. सुंदर ड्रोन शॉट सुद्धा देतील. आता आदित्यचं बघा काय चाललंय, त्या ड्रोनच्याच मागे लागला. जेव्हा छोटा होता ना तेव्हा दुर्वाडा, तेव्हा फक्त ट्रक, एके ट्रक जे गाडीवर चालवायचा, गाडीवर उडवण्यासाठी, गाड्या ट्रक फिरवण्यासाठी ट्रक फिरवायचा पूर्वी ना. आता तो ड्रोनच्याच मागे लागलाय. काय माहिती काय चाललंय. त्याला लहानपणी विमान होतं, त्याची हौस मला वाटते आता पुरी करतो येतो. पहिले ट्रकच घ्यायचा, फक्त ट्रक डंपर. आता मोठा झाल्यावर ड्रोनच्याच मागे लागलाय. तर आपण इकडे घेतलेला आहे आलू जिरा. दुर्वा इकडे बघ. आणि दुर्वासाठी पुलाव आणि चपाती, तवा रोटी हे लोक सांगतात, मिक्स व्हेज, भेंडी फ्राय आणि आलू जिरा ह्या भाज्या घेतल्यात आणि पुलाव घेतलेला आहे. पुलाव बेस्ट आहे, एकंदरीत सर्व टेस्ट चांगली आहे, फक्त मीठ कमी आहे. एक नंबर आहे दुर्वाच्या हिशोबाने, फक्त मीठ थोडं कमी आहे. चला जेवण करून घेऊया फटाफट, निघायचं आपल्याला. बरंच लांब आहे, अजून 200 किलोमीटर आहे. आपण इकडे पालीला पोचलेले आहेत, राजस्थान पाली. आपली रूम लांब आहे, पण एकाने पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना सांगितलं इकडे फेमस कचोरी आहे, खूप लाईन लागते. आणि खरोखरच हायवेला इकडे खूप गाड्या लागलेल्या आहेत, भरपूर गाड्या. तुम्ही दोन्ही बाजूला बघू शकता, खुशाल हायवेवर डायरेक्टली गाड्या लावलेल्या आहेत. हे फक्त कचोरी खाण्यासाठी, इकडची फेमस कचोरी खाण्यासाठी. आणि हे दुकान आहे, बघूया आपण कशा प्रकारे इकडे कचोरी भेटते ती. बघा किती गर्दी आहे, इकडे पूर्ण भरलेलं आहे. दुर्वा कचोरी खायची आहे ना, रसगुल्ले कचोरी असं फेमस आहे इकडे पालीमध्ये. कुपन घेतलेलं आहे आदित्यने. कशी टेस्ट आहे मी तुम्हाला. ही शेगावच्या कचोरीप्रमाणे कचोरी आहे, कोणत्याच प्रकारची चटणी वगैरे नाही. चटणी नाही ना, चांगली आहे का? पण खूप टेस्ट आहे हिला. सगळे लोक इकडे मिरची वडा आणि कचोरी खाण्यासाठी थांबतात. तर आपण कचोरी घेतलेली आहे. अनुष्का कशी आहे, टेस्ट कशी आहे? छान आहे, अनुष्काला आवडली. आता मी पण टेस्ट करतो. इकडे चहा सुद्धा घ्यायला लावले, कुलंडवाली. टोकन घ्यावं लागते पहिले, एवढं फेमस आहे इकडे चहा. हे भाऊ चहा बनवतात ते. आणि आदित्यने वगैरे इकडे रबडी घेतलेली आहे. कशी आहे रबडी? ते फेमस रबडी आहे. हे राजस्थान पाली. कशी आहे, चांगली आहे का? तर मित्रांनो, इथे आपण पालीमध्ये ओम बन्ना मंदिर आहे, तिकडे आलेलो आहोत. तो ओम बन्ना अशी म्हणजे त्या बुलेट बाबा सुद्धा नाव आहे त्या मंदिराचं. त्या मंदिरामध्ये मूर्ती नसून बुलेट ठेवलेली आहे आणि बुलेटची लोक पूजा करतात आणि बुलेटला देव म्हणून मानतात. आपण बघू शकता कशा प्रकारे आहे. तर इकडे आवाज जोरात आहे, त्यामुळे माझा आवाज येतो का नाही माहीत नाही. याबद्दल तर हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे हे ओम बन्नाचं मंदिर आहे. इथे दारूचा प्रसाद दिला जातो देवासाठी, म्हणजे ओम बन्नाजीसाठी. तुम्ही बघू शकतील अशा प्रकारे ही मूर्ती आहे आणि याला लोक दारूचा चढावा देतात. आणि हीच ती बुलेट आहे ज्या बुलेटवर ॲक्सिडेंट झाला त्यांचं. ती पुढची स्टोरी तुम्हाला सांगतो. ह्याची सुद्धा पूजा केली जाते. हे दारूचा चढावा इकडे दिला जातो प्रसाद म्हणून. तुम्ही बघू शकता हीच ती बुलेट आहे ज्याच्यावर ओम बन्नाचा ॲक्सिडेंट झाला. आणि ही चमत्कारितरित्या बुलेट आहे, याची स्टोरी मी नंतर सांगतोच तुम्हाला. आता बघा तुम्ही कशा प्रकारे तिकडे चढावा देतात, ते दारूचा चढावा देतात आणि ह्या बुलेटची पूजा करतात. जय ओम बन्नाजी. जो कोणी रोड ट्रिप करतो की रोडवरून, ह्या रोडवरून पास होतो, ते सर्वजण इकडे दर्शन घेऊनच जातात ओम बन्नाजीच्या बुलेटचं, म्हणजे मूर्तीचं. आता इकडे नवीन लग्न झालेले कपल सुद्धा आलेले आहेत आणि ओम बन्नाजीचे दर्शन घेतात. आणि बघा तुम्ही बघू शकता, हे दारूची बॉटल आहे. जसं आपण काल भैरवला दारू चढवतात तशाच प्रकारे काही रीत आहे इकडे, की त्या प्रकारे तिकडे दारूची बॉटल ओम बन्नाजींना चढवली जाते. तुम्ही बघू शकता आता कशा प्रकारे
दारूची बॉटल तिथे लावलेली असते, ओम बन्नाजींना दिली जाते. देतो व्हिडिओ निकाल. हा चढावा म्हणून इकडे दारूचा चढावा दिला जातो. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे कशा प्रकारे ओम बन्नाजींना दारूचा चढावा दिला जातो. ते कालभैरवप्रमाणे त्या देवाला सुद्धा अशा प्रकारे चढावा दिला जातो. आणि ही बुलेट पुढे स्टोरी सांगतोच मी तुम्हाला. ओम बन्नांची स्टोरी अशी आहे की 1988 साली म्हणजे आजपासून 40 वर्ष 35-40 वर्षापूर्वी हे ह्या बुलेटवरच, आता जी बुलेट आहे तिकडे मंदिरामध्ये ठेवली आहे, त्या बुलेटवरच आपल्या घरी जात होते ह्या हायवेवरून. त्यावेळेला असं झालं की रस्त्यामध्ये दगड आला आणि त्यांचं संतुलन बिघडलं आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला. पुढे जाऊन ती बुलेट जाऊन एका झाडावर ठोकली, त्याच्यातच त्यांचं निधन झालं. निधन झाल्यानंतर त्यांचे पंचनामा वगैरे झाला, पोलीस पंचनामा वगैरे झाला. पोलीस बॉडी त्यांच्या घरच्यांच्या ताब्यात दिली आणि बुलेट आहे ती जप्त केली पंचनाम्यामध्ये आणि ती पोलीस स्टेशनला इथून घेऊन गेले. पोलीस स्टेशनमध्ये बुलेट घेऊन गेल्यानंतर ती बुलेट पुन्हा रात्री ऑटोमॅटिक म्हणजे चमत्कारिकरित्या ती पुन्हा ह्याच जागी येऊन उभी राहिली. कोणी काय केलं काय आयडियाच नाही. पुन्हा पोलिसांनी पुन्हा इकडची बुलेट उचलली आणि घेऊन गेले आणि तिला साखळीने साखळदंड बांधून तिने लॉक केली की जेणेकरून कोणी घेऊन जाऊ नये. काहीतरी फालतूगिरी केली असे कोणीतरी असं विचार केला, पण तरी सुद्धा एवढे साखळदंड लावून सुद्धा ती बुलेट पुन्हा इकडेच याच जागी येऊन राहिली रात्रीच्या कालावधीमध्ये. रातोरात्री चमत्कारिकरित्या. पण त्या लोकांनी त्याच्यातलं पेट्रोल वगैरे सर्व काढून टाकलं तरी सुद्धा ती बुलेट चालू होत होती. त्याच्यामध्ये टाकीमध्ये थोडा थेंबसुद्धा पेट्रोलचा नाही तरी सुद्धा ती बुलेट चालू होत होती आणि ती बुलेट पुन्हा इकडे 10 किलोमीटर जवळजवळ इथून पोलीस स्टेशन 10 किलोमीटरवर आहे आणि ती बुलेट पुन्हा इकडे येऊन राहायची. मग शेवटी लोकांनी ह्याच जागी जिकडे ती बुलेट येऊन थांबायची त्याच जागी त्यांचं मंदिर बांधलं आणि ओम बन्नाचा फोटो आणि ते बुलेटचे सुद्धा मंदिर स्थापन केलं. की एकमेव असं आहे की बुलेटचं इकडे बाईकचं मंदिर आहे. बाईकला देव म्हणून पूजतात लोक, पूजा करतात बाईकला आणि कालभैरवप्रमाणे ओम बन्नाजींना दारूचा चढावा देतात, दारूचा प्रसाद देतात आणि नंतर स्वतःसुद्धा सगळे लोक देतात. बहुतेक इकडून जाणारे ट्रक ड्रायव्हर किंवा बाकी गाड्या वगैरे बहुतेक थांबतात इकडे. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. ते थांबतात आणि ओम बन्नाजींचं दर्शन घेऊनच पुढे जातात की जेणेकरून त्यांचा प्रवास हा सुखकर व्हावा. त्याप्रमाणे इकडची ओम बन्नाजींची स्टोरी आहे. आजची रूम काही प्रकारे अशा प्रकारे आहे. 3 रूम घेतलेले आहेत आजसुद्धा. पर हेड पर रूम 1000 रुपये अशा प्रकारे आहे. हा पॅसेज, इथेच बाथरूम वगैरे, बाथरूम बाथटब गीझर सगळं इन्क्लूड आहे. इकडे मिरर आहे. ही एक रूम, TV, एसीची गरज नाही मिळत. हा पॅसेज, ही दुसरी रूम आपली, अशीच ही तिसरी रूम. अशा प्रकारे रूमचं सेटअप आहे. चला झोपूया. उद्या लवकर सकाळी उठायचं आहे सवारी या सेटसाठी.